फोनवरून एकच आदेश, मी कंपनीचं CEO बोलतोय, तातडीनं 2,36,00,000 रुपये ट्रान्स्फर करा. आणि काहीच मिनिटात कोट्यवधी रुपये गायब होतात. कोल्हापुरातल्या नामांकित युनिटी मोटर्सला अशाच पद्धतीनं गंडा घालणाऱ्या आंतरराज्य सायबर टोळीचा अखेर पर्दाफाश झालाय. या प्रकरणात सर्वात धक्कादायक बाब म्हणजे अटक करण्यात आलेले आरोपी अवघ्या 20 ते 25 वर्ष वयोगटातले उच्च शिक्षित तरुण आहेत. यामध्ये एका ऑटोमोबाईल इंजिनियरचा सुद्धा समावेश असून तांत्रिक ज्ञानाचा वापर करून त्यांनी हा सायबर गुन्हा अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीनं केलाय. सायबर गुन्हेगारांनी कंपनीच्या व्यवस्थापकांना व्हॉट्सॲप कॉल करून स्वतःला कंपनीचा CEO असल्याचं भासवलं, नवीन व्यावसायिक करारासाठी तातडीनं पैसे पाठवायला सांगितलेत आणि विश्वास बसल्यानंतर तब्बल 2,36,00,000 रुपये विविध बँक खात्यांमध्ये ट्रान्स्फरही करण्यात आलेत. ही फसवणूक उघड होताच गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालाय. यानंतर कोल्हापूर सायबर पोलिसांनी बँक व्यवहार, मोबाईल लोकेशन आणि डिजिटल पुराव्यांच्या बारकाईनं मागोवा घेत तपासाची साखळी थेट गुजरातमधल्या अहमदाबादपर्यंत पोहोचवली. अहमदाबादमध्ये सापळा रचून पोलिसांनी 5 आरोपींना अटक केली आहे. आरोपींकडून बनावट शिक्के, बँक खात्यांची कागदपत्र आणि गुन्ह्यात वापरलेले साहित्य जप्त करण्यात आलेले आहेत. बॉस स्कॅम किंवा वेल फिशिंग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या फसवणुकीत वरिष्ठ अधिकाऱ्याच्या नावाचा गैरवापर करून कर्मचाऱ्यांना पैसे पाठवायला भाग पाडलं जातं. त्यामुळे कोणतीही मोठी आर्थिक व्यवहाराची सूचना मिळाल्यास ती स्वतंत्रपणे पडताळून बघणं अत्यंत आवश्यक असल्याचं आवाहन पोलिसांनी केलंय. सायबर पोलीस स्टेशनच्या टीमने खूप चांगले डिटेक्शन केलं आहे. काही दिवसापूर्वी युनिटी मोटर्स कोल्हापूरचे काउंटचे बॉस स्कॅम झाला होता. त्यामध्ये त्यांना वेल फिशिंग पण म्हणत आहे. त्यामध्ये जे पण अकाउंटंट किंवा फायनान्सचे डील करणारे व्यक्ती आहेत त्यांना त्यांचे CEO किंवा ओनरचे एक व्हॉट्सअप मेसेज येत आहे की अर्जंटली तुम्ही या नंबरवर, या अकाउंट नंबरवर इतके पैसे ट्रान्सफर करा. असे 4 ट्रान्झॅक्शनमध्ये 2 दिवसामध्ये युनिटी मोटर्सचे एकूण 2,36,00,000 रुपये ट्रान्सफर झाले. आणि ते अकाउंटंटला वाटत होते की त्यांचे बॉसने हे आदेश दिला आहे. 4 दिवसानंतर जेव्हा त्यांनी 2 दिवसानंतर जेव्हा त्यांनी बघितले की इतके मोठे ट्रान्झॅक्शन्स होत आहे, तर त्यांना डाऊट आला. नंतर त्यांनी त्यांचे CEOला विचारले, तर त्यामध्ये असे निष्पन्न झाला की खरोखर असे कोणतेही आदेश दिले गेले नव्हते. आणि यामध्ये असे होत आहे की कोणी APK किंवा झिप फाईल जे आहे ते व्हॉट्सॲप किंवा इतर माध्यमाने, ईमेलच्या माध्यमाने तुम्हाला पाठवत आहे. आणि तुम्ही जेव्हा डाउनलोड केले तर तुमचे जे ॲक्टिव्ह व्हॉट्सॲप वेब स्टेशन आहे किंवा तुमचे पूर्ण मोबाईल हॅक होत आहे. आणि त्या अनुषंगाने 2 प्रकारचे फ्रॉड करत असतात. त्यामध्ये तुमचे व्हॉट्सॲप जेव्हा ॲक्टिव्ह होत आहे, तुमचे ॲक्टिव्हिटीज मॉनिटर करत आहे की तुम्ही तुमचे बॉसने कशा पद्धतीने बोलत आहे, काय पद्धतीने तुम्ही मेसेज करत आहे, हे मॉनिटर केल्यानंतर ते स्कॅमस्टर्स जे आहे त्यांचे नंबर बॉसचे नावानी किंवा CEOचे नावानी, त्यांचे नंबर बॉसचे किंवा CEOचे नावानी करून सेव्ह करून त्यांचे DP लावून तुम्हाला असे अकाउंटंटला असे हे देत आहे, वाचत आहे की ते स्वतः CEO किंवा बॉसचे डायरेक्शन्स आहे. असे 2,36,00,000 रुपयाचे फ्रॉड दाखल झाला होता. त्या अनुषंगाने गोकुळ शिरगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला होता. आणि गुन्ह्याची व्याप्ती बघून इमिडिएटली सायबर पोलिसांना हे गुन्हा भर करण्यात आला होता. यामध्ये परराज्यात जाऊन आता सायबर पोलीस स्टेशनने 5 आरोपी यांना अहमदाबादवरून अटक करण्यात आलं आहे. आणि त्यामध्ये आमचे अधिक तपास सध्या सुरू आहे. आणि 5 आरोपी जे आहे सर्व अहमदाबादचे राहणारे आहे. आणि त्यामध्ये त्यापैकी मुख्य सूत्रधार जे राजेश DK गिरधारीलाल दुर्नानी 53 वर्षाचे आहे. इतर जे 4 लोक आहेत त्यामध्ये एक देव परेशभाई त्रिवेदी हे ऑटोमोबाईल इंजिनियर आहे. तर बाकीचे 4 आरोपी हे 20 ते 25 वर्षाचे आहे वयाचे आणि सर्व शिकलेला आरोपी आहे. आणि त्यांचे गाडी जे आम्ही जप्त केलेलं आहे त्या गाडीमध्ये युनिटी मोटर्सचे शिक्के, युनिटी मोटर्सचे बँक अकाउंट डिटेल्स आणि इतर सर्व डिटेल्स आम्हाला प्राप्त झालेलं आहे. आतापर्यंत 2,36,00,000 रुपयाचे जे फ्रॉड झाले आहे त्यापैकी 82 लाख रुपये 2 लाख रुपये
होल्ड करण्यामध्ये किंवा फ्रीज करण्यामध्ये कोल्हापूर पोलिसला यश प्राप्त झालेलं आहे आणि ते पैसे परत करण्याची प्रक्रिया तीव्र गतीने सुरू आहे आणि मोस्टली या आठवड्यामध्ये कोर्टचे आदेश प्राप्त झाल्यानंतर हे पैसे आम्ही परत करू. तर सर्व पत्रकार बंधूंच्या माध्यमाने किंवा मीडियमच्या माध्यमाने आम्ही सर्वांना आवाहन करू इच्छितो. यामध्ये सेबीने पण 2 दिवसापूर्वी एक अलर्ट जारी केला आहे. I4Cने पण बॉस कॅम्पमध्ये अलर्ट जारी केला आहे आणि अत्यंत तीव्र गतीने तपास करून सायबर पोलीस स्टेशनने या गुन्ह्याचे छडा लावले आहे आणि यामध्ये 5 आरोपीला आतापर्यंत अटक केलं आहे. ज्यांचे धुरे इतर राज्यामध्ये पण जात आहेत त्यांचे पण तपास आमचे सुरू आहे. त्यांचे इतर डिटेल्स आम्ही आता शेअर करत नाही. फक्त हे जे बॉस कॅम्प आहे त्या अनुषंगाने कोणीही इंडस्ट्रियलिस्ट असो किंवा बिझनेसमॅन असो किंवा मोठी इस्टॅब्लिशमेंट असो त्यांना अगर व्हॉट्सॲप किंवा सोशल मीडिया किंवा ईमेलचे माध्यमाने ते अगर कोणीही रिक्वेस्ट पाठवत आहे लार्ज स्केल मनी ट्रान्सफरसाठी सर्वांना अलर्ट राहण्याची गरज आहे आणि कॉल करू किंवा व्हिडिओ कॉल करू ते खात्री करण्याची गरज आहे की असे काही लीगल ऑर्डर्स त्यांना प्राप्त आहे की नाही. दुसरा कोणतेही अनॉनिमस APK किंवा झिप फाईल ते डाउनलोड करण्याचे पूर्वी थोडं अलर्ट राहून हे करायचे आणि कोणतेही असे संशयास्पद फाईल डाउनलोड करायचे नाही. दुसरी गोष्ट कोल्हापूरमध्ये मागचे महिना आम्ही म्यूल अकाउंट्सवर कारवाई केली होते. म्यूल अकाउंट्स म्हणजे की असे बरेचसे अकाउंट्स आहे जे बरेचसे लोक गेमिंगचे पैसे परत आणण्यासाठी किंवा थोडे कमिशनवर ते पैसे अकाउंट्स सबलेट करतात किंवा रेंट आउट करतात आणि त्यांचे यूज मोठ्या प्रमाणावर सायबर फ्रॉडस्टर्स करत आहे. आणि असे यासारखे मागचे यामध्ये 30 होते टोटल 30 म्यूल अकाउंट्सवर आम्ही गुन्हा दाखल केले होते आणि यामध्ये आणखी जवळपास 300 कोल्हापूरचे अकाउंट्स आहेत जे देशाचे वेगवेगळं तपास यंत्रणेने फ्लॅग केले की यामध्ये सस्पिशियस ट्रान्झॅक्शन झाले. हे जवळपास 300 अकाउंट्सची आमची तपासणी सुरू आहे आणि त्या अनुषंगाने तपास सुरू आहे आणि यामध्ये आज किंवा आज उशिरापर्यंत आज असे 2 वेगवेगळे गुन्हे कोल्हापूरचे 2 पोलीस स्टेशनमध्ये म्यूल अकाउंट्स जे सबलेट करत आहेत त्यावर दाखल होणार आहे. यामध्ये पण आम्ही सर्वांना आवाहन करू इच्छितो की कोणी तुमचे लेजिटिमेट अकाउंट कोणी इतरचे आमिष न पडता 2% 3% कमिशनवर तुम्ही ते सबलेट किंवा आउटसोर्स करू नका. हे कायदेशीर गैरकायदेशीर बाब आहे आणि यामध्ये कानूनचे प्रावधानाने कडक कारवाई करता येईल. तिसरा यामध्ये आता केंद्र सरकारच्या मदतीने एक मनी रिस्टोरेशन मॉड्यूल सायबर पोलीस स्टेशनने सायबर डिपार्टमेंटने सुरू केलं आहे. I4C केंद्रीय गृह मंत्रालय आणि महाराष्ट्र सरकारने I4Cचे जे मनी रिस्टोरेशन मॉड्यूल सुरू केलेलं आहे त्यामध्ये काय आहे की 1930 मध्ये अगर तुमच्यासोबत काही सायबर फ्रॉड झालेला आहे आणि यामध्ये अगर तुमचे रक्कम गेलेला आहे तुम्ही अगर लगेच 1930 वर याबद्दल सायबर कंप्लेंट केले तर बरेचसे पेमेंट गेटवेवर हे मनी जे होल्ड होतात फ्रीज होतात. तर यासारखे असे जे पैसे फ्रीज झाले होते पूर्वी तुम्हाला हे पैसे मिळण्याकरिता कोर्टाची आदेशची गरज होती. आता केंद्र सरकारने यामध्ये एक स्थिरता आणली आहे की 50,000 रुपयेपर्यंत जर तुमचे पैसे फ्रीज आहे तर ते पैसे फक्त एक इंडेमनिटी बॉन्ड घेऊन संबंधित सायबर पोलीस स्टेशन बँकला आदेशित करू शकतात. या संबंधित पोलीस स्टेशन आदेशित करू शकतात आणि बँक लगेच 2 ते 3 वर्किंग डेमध्ये हे पैसे रिलीज करणार आहे. मागचे 10 दिवसमध्ये सायबर पोलीस स्टेशनने जे कारवाई केली आहे यामध्ये जवळपास 494 असे ग्राहक धारकांना जवळपास 15 लाख रुपये त्यांच्या अकाउंटमध्ये परत करण्यात आले आहे. ज्यापैकी आजपर्यंत 3 लाख रुपये परत झालेले आहे. पुढचे 2 दिवसामध्ये वीकेंड असल्यामुळे पुढचे 2 दिवसमध्ये इतर जे 12 लाख रुपये 12 लक्ष रुपये ते ग्राहकांना किंवा ज्यांच्यासोबत फ्रॉड झाले होतं त्यांना परत होणार आहे. यामध्ये पण मी लोकांना आवाहन करू इच्छितो ज्यांचे पण सायबर फ्रॉड झाले होते आणि ज्यांचे काही पैसे फ्रीज आहेत संबंधित तुमचे पोलीस स्टेशन जिथे तुमचे गुन्हा दाखल झाला होता तिथे संपर्क करा आणि मनी रिस्टोरेशन मॉड्यूलचे वापर करून
जे पण राहिलेला लोक आहे आणि 50,000चे कमी अगर अकाउंटमध्ये पैसे ऑलरेडी फ्रीज आहे तर ते पैसे लगेच 6 दिवसाच्या आत परत करता येणार आहे. तर हे पूर्ण जे कारवाई आहे PI सायबर हरुकडे, PSI मेहत्रे आणि सायबरचे पूर्ण टीम यांनी मागचे 10 दिवसमध्ये केलं आहे. कोल्हापूरचे वतीने पूर्ण सायबर टीमचे मी अभिनंदन करतो आणि आपल्या माध्यमाने हे बॉस कॅम्प वेल फिशिंग जे मोठ्या प्रमाणावर देशमध्ये असं सध्या मागचे 15-20 दिवस किंवा 1 महिन्यामध्ये दिसत आहे, त्याबद्दल जनजागृती आणि अलर्ट करण्यासाठी मी आवाहन करतो. आता ते 5 गुन्हेगार ते 3 दिवसचे पोलीस कस्टडी भेटले आहे. अहमदाबादवरून टीम परत आल्यानंतर त्यांचे 3 दिवसाचे प्रोसिजरमध्ये त्यांची कसून चौकशी सुरू आहे. सध्या त्यांचे रेकॉर्ड आतापर्यंत आढळून आले नाही दुसऱ्या राज्याचे असल्यामुळे. तर हे आरोपी जे आहे वापस पकडले त्याच्यावर काय कुठली रेकॉर्ड आहे? तेच मी सांगत आहे. सध्या पोलीस कस्टडीमध्ये आहे ते. ज्याच्या रेकॉर्ड बद्दल अहमदाबादचे असल्यामुळे त्या पोलीससोबत संपर्क करून त्यांच्या रेकॉर्डवर चौकशी सुरू. आणखी काही आपण म्हटलं मग आणखी काही राज्यातले गुन्हे त्यांच्याकडे ओपन असतात. हे जे पैसे आहे 2,36,00,000 पैकी 35 लाख रुपये अहमदाबादमध्ये गेले होते. ते त्यांनी हँडल केले होते. ते अकाउंट हँडलर्स आहे आणि इतर जे पैसे इतर राज्यामध्ये जे गेले आहे त्यांच्याबद्दल आमची तपास सुरू आहे. अशाच पद्धतीने आमची एक तक्रार होती एक आठवड्यापूर्वी. इंडियन आर्मीच्या नावाने त्यांची फसवणूक होती. त्यांनी सायबरची तक्रार सुद्धा केली. त्यांना कुठलंही सहकार्य मिळालं नाही. गोकुळ शेळगावमध्ये सुद्धा गेलेली होती. तिथे सुद्धा त्यांना सहकार्य मिळालं नाही. किती फ्रॉडची रक्कम किती आहे? त्यांची रक्कम कमी होती त्यामुळे जास्त 20,000 रुपये त्यांची होती. मी सायबर पोलिसला पाठवून द्या त्यांचे लगेच गुन्हा त्यांनी दाखल केलेली असं म्हणतात ते. इंडियन आर्मीच्या नावाने फसवणूक ते होती. मी चेक करून घेतो. मला माहिती नाही आहे पण तुम्ही तक्रारदाराला पाठवून द्या, तुम्ही कारवाई करा. सर स्टुडंट्स आहेत, सर परस्युइंग स्टुडंट्स आहे, 20-22 वर्षाचे सर्व आरोपी आहेत आणि ते सध्या शिक्षण घेत आहे आणि एक त्यापैकी ऑटोमोबाईल घेत आहे. पैशाचा वापर कशासाठी केलाय ते नंतर विड्रॉल काही पैसे त्यांनी विड्रॉ केलेले आहे आणि काही दुसरे अकाउंटमध्ये पाठवले आहे. त्यांच्याबद्दल पण पोलीस कस्टडीमध्ये त्यांची चौकशी सुरू आहे.